नमस्कार, मी प्रवीण पांडुरंग आंबुलगेकर, नगरसेवक, लातूर शहर महानगरपालिका. मी धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये कसा घडलो हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे. आपण ज्यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असतो त्यावेळेस आपल्याला भाषण हे आलंच पाहिजे. मी जेव्हा भाषणाला थांबायचो किंवा कुठल्या कार्यक्रमाला जायचो, प्रमुख पाहुणा म्हणून जायचो, तर त्यावेळेस भाषण करण्यासाठी ज्यावेळेस माझं नाव घ्यायचं तर त्यावेळेस खूप भीती वाटल्यासारखी वाटायची आणि आपण भाषण करू शकतो का नाही. ज्यावेळेस मी स्टेजवर जायचं, लोक आपल्याला हसत आहेत का नाही असं वाटायचं आणि पाय थरथर कापायचे. आपला जो विषय आहे, आपल्याला जे बोलायचं आहे ते पूर्ण ब्लँक होऊन जायचं. मग माझा आत्मविश्वास हा पूर्ण खुंटून जायचा आणि आपण बोलू शकत नाही याची खंत खूप वाटायची. त्या आत्मविश्वासाने मग मी सरांना एकदा कॉल केला की सर असा असा माझा प्रॉब्लेम आहे आणि मला तुम्हाला येऊन भेटायचं आहे. सरांनी सांगितलं या वेळेत तुम्ही या, मी तुम्हाला भेटतो. ज्यावेळेस मी सरांकडे आलो, सरांनी खूप छान मार्गदर्शन मला केलं आणि पहिल्या दिवसापासून सरांनी आवाज कसला पाहिजे, आवाजाची ट्युनिंग काय पाहिजे, आपण दुसऱ्या दिवशी कसं बोलायचं असे सराव सर पहिल्यापासून चालू केले आणि चौथ्या, पाचव्या, सहाव्या दिवशी माझ्या मनातली जी काही भीती होती ती अक्षरशः निघून गेली आणि मी एवढा परफेक्ट झालो की आज कुठलेही भाषण असू दे, कितीही लोकांसमोर असू दे, मी बिनधास्तपणे आणि आत्मविश्वासाने बोलू शकतो. एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो. या धाडस ट्रेनिंग सेंटरमुळे माझा भाषणाचाच विकास झाला असं नाही, माझा आत्मविश्वास खूप वाढला. मी हजारो लाखो लोक मोठ्या मोठ्या सभेमध्ये आज मी भाषण करू शकतो केवळ आणि केवळ या धाडस ट्रेनिंग सेंटरमुळे करू शकतो असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आपण जेव्हा राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आपल्याला बोलता हे आलंच पाहिजे. कारण आपण जर बोललो तरच आपली समाजामध्ये किंमत आहे, लोकांमध्ये किंमत आहे. आपण जर शांत बसलो तर प्रगती आपली कधीच होणार नाही. कधीच आपल्याला पद भेटणार नाही. आपल्याला जिथं आपली जागा आहे तिथंच या ठिकाणी राहावं लागेल. त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्हाला जर अशा काही अडचणी येत असतील किंवा जर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताल आणि तुम्हाला जर भाषण करायला येत नसेल तर माझी विनंती आहे की धाडस ट्रेनिंग सेंटरला एकदा अवश्य भेट द्या. जे काही तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत, जे काय आहे ते गावंडे सरांच्या मार्फत तुम्ही शेअर करा त्यांना. ते नक्की तुम्हाला या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील आणि तुम्हाला एक परफेक्ट वक्ता म्हणून ते समाजापुढे नेतील. एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.